नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजला अस्तर कशा पद्धतीने जोडायचं ते सांगणार आहे. तर इथे मी ब्लाऊज आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. तर इथे मी कटोरीचे पार्ट घेतलेले आहेत. दोन्ही पार्ट अशा पद्धतीने एकमेकांसमोर ठेवलेले आहेत, जेणेकरून आपला पार्ट एकाच भागाचा होऊ नये अशा पद्धतीने सांगणार आहे. तर इथे मी त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा टाकलेला आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा खूप अवघड असते. कधीकधी दोन्ही पार्ट एकाच भागाचे होऊन जातात. तर इथे मी कटोरीचे साईड पार्ट घेतलेले आहेत. कटोरीचे साईड पार्ट पण तशाच पद्धतीने एकमेकांसमोर ठेवायचे आहेत. मुंड्याचा बाजू कधीकधी कन्फ्यूज होऊन आपण गळ्याचा भाग म्हणून त्याच्याकडून शिवून टाकतो. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. जे टोक आहे ते गळ्याचे भाग आहेत आणि जे गोलाकार आहे ते मुंडाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यावरती अस्तर टाकून ठेवून टाकायचं आहे सिलेट टाकण्यासाठी. तर इथे मी आता पाठीमागील भाग घेतलेला आहे, गळ्याची कटिंग करत आहे. बनीती अट्या तर आता इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे, सरळ आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा घातलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण पलटी करून ब्लाऊजची फिनिशिंग देऊ शकता अशा पद्धतीने. तर आता जसं मार्किंग केलेलं आहे तशाच पद्धतीने मी शिलाई देत आहे. तर इथे मी फक्त बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टच सांगितलेला आहे, बाही सांगितलेली नाही. तर इथे मी मध्येच कच्ची शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे एकदम मोठी शिलाई. कपडा खूप सिल्की होता त्याच्यामुळे. आणि ते आता जिथे मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती शिलाई देत आहे. अशा पद्धतीने गळ्याची शिलाई झालेली आहे आणि कमरेच्या साईडने पण अशाच पद्धतीने पाव इंचावरती शिलाई द्यायची आहे. तरी ते गळा तयार आहे, बघू शकता अशा पद्धतीने गोल गळ्या. तर आता लूक छान यावं याच्यासाठी मी लेस लावत आहे. खूप जाड लेस नाही, बारीक आहे आणि मॅचिंगच आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मी लेस लावत आहे गळ्याला. तर डबल टिप द्यायची कधी पण लेस लावल्यावर, म्हणजे लेस असं वरती उठून याच्यासाठी. तर इथे बघू शकता किती छान लुक आलेला आहे लावल्यानंतर गळ्याला. तर इथे पाठीमागील भाग तयार झालेला आहे. तर आता मी जे अस्तर दाखवलेलं होते ते शिलाई मारून दाखवत आहे आता. कटोरीचे साईड पार्ट आहे. तर अशा पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई द्यायची आहे.
एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कपडा कट करायचा आहे. तर इथे मी एक पार्टची शिलाई तुम्हाला मारून दाखवत आहे, व्हिडिओ मोठा होणार याच्यासाठी. तर अशा पद्धतीने कटोरीची पण एक पार्ट शिलाई मारून दाखवत आहे. तर इथे मी क्रॉसपट्टी घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने जो टोक आपण ठेवलेला होता तो एकमेकावर समोर ठेवून अशा पद्धतीने कपडा सरळ आहे आणि वरती अस्तर ठेवायचा आहे आणि 5 इंचावरती शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे. पलटी करून अशा पद्धतीने पलटी करून दाब शिलाई द्यायची आहे खालच्या साईडने. तर चारी बाजूनी शिलाई दिलेली आहे. तर आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो कट करून घेत आहे. खूप वेळेस आपले क्रॉसपट्टीचे पण भाग एका साईडचे होऊन जातात, त्याच्यामुळे ते जे टोक आहे ते एकमेकांसमोर ठेवून बघायचे, म्हणजे एका साईडचे होणे याच्यासाठी. तर दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी सेम तसंच शिलाई देऊन मी अशा पद्धतीने पलटी करून घेतलेली आहे. दाब शिलाई देत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला